नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ज्या मैत्रिणीला भेटणार आहोत त्या आहेत मंजुश्री कुलकर्णी. हे नाव ना तुम्ही कधी दैनिकात म्हणा किंवा एखाद्या मासिकात लेखिका कवयित्री म्हणून वाचलं असेल, अथवा कधी पुरस्कार मिळाच्या बातमीमध्ये त्यांचं नाव आणि फोटो पाहिलेला असेल. अकोल्यात तर त्या बऱ्याच जणांना दृष्टीबाधितांसाठी काम करणाऱ्या मंजुश्रीताई म्हणून माहिती आहेत. तरीही ना त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता मला देखील आहे. मंजुश्रीताई, तुमचं महिला विश्व या कार्यक्रमामध्ये मी खूप खूप स्वागत करते आहे. धन्यवाद. मी आत्ताच सांगितलं की मंजुश्रीताईंचं काम जे आहे ते भरपूर आहे, पण तरीही एक तुझा थोडक्यात परिचय मला सांगायचा आहेच. की हे जे काम आहे दृष्टीबाधितांसाठी सुरू केलेलं, हे जवळपास 2008पासून मला वाटतं चालू केलेलं आहे. आणि भरपूर तुमच्या इथे जी दृष्टीबाधित मुलं आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि ते भरपूर यशस्वी देखील झालेले आहेत. सोबतच लोकसत्ता नवदुर्गा पुरस्कार जो आहे तो पण मंजुश्रीताईच्या नावावर आहे. दीपस्तंभ पुरस्कार असेल, स्त्री सन्मान असेल, मातृशक्तीचा जागर सन्मान असेल, तसंच आरंभ सक्षम पुरस्कार असेल आणि तसंच अकोला अमरावती जिल्ह्यातले आता आणखीन किती पुरस्कारांची नावं आपण सांगणार आहोत. भरपूर पुरस्कार आहेत आणि बऱ्याच दैनिकांमधनं स्तंभलेखन असेल किंवा आणखीन प्रासंगिक लेखन असेल, हे चाललेलं असतं ताईचं. आणि सोबतच थोरांच्या कथा हे ब्रेल पुस्तक देखील मंजुश्रीताईंचं प्रकाशित झालेलं आहे. आणि सध्यासुद्धा त्या इथे त्यांच्या राहत्या घरी जे आहे ते दृष्टीबाधितांसाठी काम करतातच आहे. ताई, आपण सुरुवात जी करूया तो सगळ्यांच्या मनातला जो प्रश्न आहे की कुठलाही व्यवसाय म्हणा किंवा नोकरी म्हणा, हे सगळं न करता तुम्ही ही अशी वेगळी वाट कशी काय निवडली किंवा या वाटेकडे कशा काय गेलात? याचं कारण माझ्या थोडं बालपणामध्ये आहे की माझ्या वडिलांना खूप लोकांसाठी काम करताना मी कायम बघितलं. म्हणजे वडील म्हणून ते माझ्या वाट्याला खूप कमी आले, पण तेव्हाच मी बघत होते की ते जे लोकांसाठी करतायत आणि लोकांचे आशीर्वाद मिळत आहेत आणि त्याचे फळं मी आजही अनुभवते आहे. ते बघून कुठेतरी त्यावेळेला मनात होतं की असं आपणही काहीतरी समाजासाठी वेगळं करायचं. हे वेगळं काहीतरी मनात खूप होतं. आणि माझ्या सुदैवाने माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा आमचा प्रेमविवाह आहे आणि आम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींवर बोलायचो तेव्हा मी सांगितलं होतं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. असं टिपिकल एक फक्त गृहिणी म्हणून नाही जगायचं आहे. मग त्यासाठी काय नाही करायचं हे आधी ठरवलं आणि त्यातला पहिला होता नोकरी नाही करायची. कारण मी नोकरीत अडकले असते किंवा व्यवसायामध्ये अडकले असते तर मग मला हे नसतं करता आलं, कारण याला खूप वेळ द्यावा लागतो आणि पॅशन आहे ते माझं. त्याच्यामुळे मी अगदी 20 तासही छान काम करू शकते आणि मी स्वतः त्याच्यामुळे फ्रेश राहते. तर मग नोकरी नाही करायची हे ठरवलं, पण मी BEd केलं कारण मला या सगळ्या गोष्टींमध्ये असं वाटलं की त्याचा फायदा होईल. त्यामुळे ते न करता हे एक विशिष्ट वयाचा टप्पा येईपर्यंत घरातली पूर्ण जबाबदारी, मुलं मोठे होईपर्यंत, म्हणजे आमचं असं ठरलं की फर्स्ट इनिंग मी करायची पूर्णपणे आणि सेकंड इनिंगला मला माझे मिस्टर पूर्णपणे साथ देतील, हे आमचं लग्नानंतर पहिल्याच वर्षी ठरलं आणि त्यानुसार आम्ही वागलो. ठरलेलं तर होतं, पण मग या कामाची सुरुवात जी आहे ती नेमकी कशी झाली? प्रत्येक गोष्टीमध्ये ना मला असं वाटतं की काहीतरी हे माझ्यातून व्हावं ही ईश्वर इच्छा होती. कारण लग्नानंतर यांची बदली झाली ती वरोऱ्याला, म्हणजे आनंदवन जिथे आहे तिथे, म्हणजे त्याच वर्षी जेव्हा आम्ही हे सगळं ठरवलं. आणि वरोरा छोटंसं गाव, तिथे मनोरंजनाचे कुठलेच साधनं नाहीत आणि मग आम्ही जायचो ते आनंदवनमध्ये. आणि मग तिथे ते सगळं बघून मला ते पुन्हा सगळं आठवायचं की मला काहीतरी करायचं आहे, मग इथल्यासारखं काहीतरी करू शकते का. पण तेवढी ताकद, तेवढी शक्ती आणि तेवढं करणं शक्य नव्हतं. पण ते बीज थोडंसं तिथे मोठं झालं, जे मनामध्ये होतं की काहीतरी करायचं आहे ते तिथे रोवल्या गेलं, थोडंसं रुजलं. आणि नंतर जेव्हा माझा मुलगा बरा येऊन बाहेर पडला तेव्हा मला पुन्हा आम्ही अकोल्यात आलो होतो तोपर्यंत परत. आणि तेव्हा मला ती पुन्हा आठवण आली की मला जर का काही करायचं असेल तर मी पुन्हा आनंदवनलाच गेलं पाहिजे, तिथेच मला काहीतरी सापडेल. आणि मग मी आनंदवनला पोहोचले. तिथे मी जवळपास 8 दिवस राहिले साधनाताईंसोबत. आणि मग इथे काम जे सुरू झालं तर ते कुठल्या पद्धतीने सुरू झालं?
तिथे मी जेव्हा आनंदवनला राहिले तेव्हा सगळ्याच प्रकारचे डिसेबल किंवा बाकीचे कुष्ठरोगी सगळेच होते. तेव्हा मला एक एक कळत होते की नाही, हे नाही करू शकत, नाही हे नाही करू शकत. पण जसं आपण मगाशी बोलताना की या मुलांचा सिक्स सेन्स खूप छान असतो ब्लाइंड मुलांचा. तर पहिल्या दिवशी जिने माझा आवाज ऐकला होता तिने मला निघताना आवाज देऊन झाले की ताई तू निघालीस का, जी ब्लाइंड होती. आणि मग मी तिला म्हटलं की तुला कसं लक्षात राहिलं की मीच ती आहे म्हणून. मग तिने सांगितलं की आम्हाला आवाज लक्षात राहतो. मग तिच्याशी मी जरा बोलल्यानंतर जाणवलं की अरे हे काम मी करू शकते, कारण वाचनाची मुळात आवड, BEd झालेलं आणि हे सगळं करू शकते हे ठरवून त्या क्षणी मला क्लिक झालं की हां, मी ब्लाइंड लोकांसाठी काम करू शकते. आणि जसं मी बोलले की प्रत्येक गोष्टी अशा ठरल्यानुसार मला हाताशी आल्या. तर मी जशा अकोल्यात परत आले आनंदवनहून आणि ठोंबरे वाचनालयात पुस्तक बदलायला गेले, तिथे मला बोर्ड दिसला की ब्रेल लिपी शिकायला मिळालं. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग मी माझं नाव नोंदवलं. माझ्याशिवाय कोणीच दुसरं आलं नाही, जसं काही तो माझ्यासाठीच तो वर्ग झाला. आणि मी ब्रेल लिपी शिकले. आणि त्या ह्याच्यातनं मग थोड्याशा ओळखी होत गेल्या. एक उमा राठी म्हणून माझ्या घराजवळच राहते ब्लाइंड मुलगी, तिला मग वाचून दाखवायला लागले. मग तिने तिच्या काही मैत्रिणींना बोलवलं. मग असे थोडेसे धार्मिक पुस्तकं, दासबोध वगैरे हे सगळं वाचायला लागलो. आणखीन 1-2 मुलं आले आणि तोपर्यंत कारण मलाही कळत नव्हतं की मी नेमकं काय करायचं म्हणून. ते मुलं आल्यावरती ते म्हणले की तुम्ही काय हे सगळ्या पोथ्या पुराणा वाचता, त्याच्यापेक्षा आमचा अभ्यास का नाही घेत. आणि मला जे हवं होतं ते मिळालं. मग ते इयर होतं 2008 आणि त्यावर्षी मग माझ्याकडे एक एक करत मुलं येत गेले. 10वी पास झालेले आपल्या इथल्या कनुबाई वरामधनं जी मुलं बाहेर पडतात ते 10वीपासनं त्यांना नॉर्मल शाळेमध्ये शिकावं लागतं. ते मग माझ्याकडे आले आणि आमचा अभ्यास आणि हे सगळं सुरू झालं आणि दिशा मिळत गेली. आमच्या या कार्यक्रमांमधनं आमचा असा प्रयत्न असतो की आपल्या मैत्रिणींसमोर एक उदाहरण आपण दिलं पाहिजे की काय करायचं आहे. तर तुम्ही हे जे सांगितलं तर हे मला खूप प्रेरणादायी वाटतं आहे की काय करायचं ते तुम्ही असं अगदी अभ्यास पूर्णपणे निवडलं पाहिजे आणि मगच तुम्हाला तिथे जाऊन एक समाधान असेल. बरोबर. जसं तुम्हाला नोकरी नव्हती करायची, पण जे कुठलं सामाजिक कार्य असेल किंवा जे काही करायचं त्यातनं समाधान वेचायचं होतं. म्हणजे जे आपल्याला मिळवायचं ते आपण असं अभ्यास पूर्ण निवडलं पाहिजे आणि मग दिशा मिळत जाते. अगदी मिळत जाते. ते निवडलं होतं, ब्रेल लिपीची दिशा मिळाली आणि ब्रेल लिपी शिकलात तुम्ही आणि मग पुढे या मुलांचा अभ्यास घेता घेता तुम्हाला एक एक मार्ग सापडत गेला. हां, कारण माझं पण त्यांच्यासोबत शिकणं होतं ना. मला पण काहीच माहिती नव्हतं, अभ्यास कसा घ्यायचा माहीत नव्हतं, त्यांचे अभ्यासक्रम वेगळा आहे की तोच आहे हे काहीच माहिती नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला सगळे पुस्तकं हेच असतात, पण आम्हाला बोर्डवरचं दिसत नाही आणि कोणी वाचून दाखवलं तरच आम्ही अभ्यास करू शकतो. आणि ब्रेल लिपीचे पुस्तकं खूप कॉस्टली आहेत, म्हणजे त्याचा मेंटेनन्स पण कॉस्टली आहे. ते इतके सारे पुस्तकं, जसे आपण बघतो की आपल्या घरातली मुलं सगळे दप्तर घेऊन जातात, तसे हे ब्रेलचे इतके पुस्तकं बाळगू नाही शकत, कारण ते खूप मोठे मोठे असतात. त्याच्यामुळे तो एक प्रश्न होता की मग यांचा अभ्यास घ्यायचा कसा. आणि आता मी घरी जवळपास 7-8 तास त्यांचा अभ्यास घ्यायचे, पण मग तेवढंच ना, मग पुन्हा अभ्यास पाठ कसा करणार, ते लक्षात कसं राहणार. मग एक एक असं की अरे मग आपण हे रेकॉर्ड केलं तर होऊ शकतं का, मग रेकॉर्ड कसं करायचं. मग तेव्हा आता CD कॅसेट्सचा जमाना होता तो, पण मग रेकॉर्ड कशात करायचं. मग असं करता करता थोडा शोध सुरू झाला माझा. मग पुण्यात जाऊन मी काही लोकांना भेटले की जे हे काम ऑलरेडी करत होते. त्या लोकांना भेटल्यानंतर त्यांनी काही डिव्हाइसचे नावं दिले की असं डिव्हाइस वापरलं तर त्याच्यात आपण रेकॉर्डिंग करू शकतो, मग ते CD मुलांना देऊ शकतो. असे एक एक मार्ग मिळत गेले आणि आज मला खूप आनंद होतो सांगायला की नुसतं महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण क्षितिजचं रेकॉर्डिंग पोहोचतं. तर निश्चितच या रेकॉर्डिंगची ह्या मुलांना मदत होते आणि तो मार्ग चांगला सापडला. पण तरी ना माझ्या डोळ्यासमोर असा एक प्रश्न उभा राहतोच आहे की वाचून दाखवण्यापर्यंत ठीक आहे, जे विषय वाचनाचे आहेत, पण जे समजून घेण्याचे विषय आहेत, तर या मुलांचा अभ्यास घ्यायचा कसा नेमका. नाही, ते मग मला BEdचा तिथे मला उपयोग झाला, कारण नुसतं पाठांतर सगळ्या विषयांचा नाही होत, तर मग त्यांना समजावून सांगणं. आणि मला थोडासा माझ्या मैत्रिणींचा खूप याच्यामध्ये सहभाग आहे की मी प्रत्येक विषय नव्हते शिकवू शकत ना. इंग्रजी विषयाचा माझा एकदम वाकडा आहे आणि गणित या मुलांना नसतंच, म्हणजे 7वीला त्यांना 10वीला त्यांना 7वीचं गणित असतं आणि शिकवण्याच्या बाबतीत एकदम 0, म्हणजे गणिताचा त्यांचा संबंध नाही असं म्हटलं तरी चालेल. तर ह्या काही गोष्टींसाठी मग मी ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्यांची मदत घेतली. मग त्या सगळं इंग्लिशचं समजावून सांगणं किंवा संस्कृत समजावून सांगणं, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी पण मला खूप मदत केली.
आणि समजावून सांगितलं की त्यांना कळतं पटकन. त्यांचा तेवढा एकाग्रता खूप जास्त असते. म्हणजे आपण आता बोलतो जरी आहे तरी आपल्याला आजूबाजूचं सगळं दिसतं, तर कुठेतरी एक क्षणभर आपण विचलित होतो. तसं त्या मुलांचं नसतं. पूर्ण लक्ष त्यांचं कान देऊन ते ऐकत असतात आणि त्यांच्या खूप लक्षात राहतं. आपल्याला सगळं जेव्हा दिसतं तेव्हा क्षणभर नाही, आपण मुळातच विचलित होत विचलित असतो आणि होतो. क्षणभरच आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं असं म्हणायला पाहिजे. आणि मला हेच विचारायचं होतं, आता तुम्ही सांगितलं की बऱ्याच मैत्रिणी जुळल्या, तर हे जे जुळणं होतं तर मला वाटतं भरपूर लोक तुमच्यासोबत सध्या हो. काम करतायत, हो. तर त्याबद्दल थोडं सांगा ना. कसं झालं ना, पहिली बॅच जी होती माझी ती जवळपास एक 22 मुलं मुली होते माझ्याकडे. अर्थात मुलं खूप आणि मुलगी 2च मुली होत्या. तर यांचा अभ्यास घेत 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 आणि तेव्हा असं ते भूत सवार झालं होतं डोक्यावर की कसे करून यांना 10वीत तर छान पास करायचंच. आणि माझी मुलगी पण तेव्हा 10वीत होती, ती पण त्यांचा अभ्यास घ्यायची. मग प्रश्न एक अजून म्हणजे मला सांगायला आवडेल की आपण जरी ऐकून यांना अभ्यास देतो, पण लिहिताना यांना रायटर लागतो. त्याच्यामुळे मग ते रायटर शोधणं वगैरे असे बरेच प्रकार होते. आणि मग जेव्हा परीक्षा आल्या तेव्हा वेगवेगळ्या सेंटरवर त्यांना घेऊन जाणं, हे करणं, हे सगळं झालं व्यवस्थित. आणि जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा माझ्याकडची 3 मुलं मेरिटमध्ये आले आणि त्यांना रिलायन्स फाउंडेशनची स्कॉलरशिप पण मिळाली. आणि मग हे सगळं पेपरमध्ये आलं. तोपर्यंत माझ्याजवळ काही फोटो नव्हते, काही नव्हतं, काहीच नव्हतं. ते पेपरमध्ये आले की आम्हाला काही बातम्या द्या, तर माझ्याजवळ काहीच नव्हतं. पण ती बातमी पेपरला आली. दोन्ही यांनी फायदा झाला. लोकांपर्यंत पोहोचली, मुलांपर्यंत पण पोहोचली. म्हणजे ब्लाइंड लोक पण माझ्याकडे नंतर खूप यायला लागले आणि मैत्रिणी पण जुळल्या की आम्ही काय करू शकतो याच्यामध्ये, आम्हाला कसा वेळ देता येईल. एक गमतीचा भाग महिला विश्वाचा कार्यक्रम आहे म्हणून की सासूसुरांची भांडणं कमी झाले. कारण महिला सगळ्या रेकॉर्डिंग घेऊन बसल्या की त्यांचं बोलणं कमी होऊन जायचं. TV बघण्याचं प्रमाण कमी झालं. म्हणजे हे साईड इफेक्ट ज्याला आपण चांगले म्हणतो असे पण झालेत त्या रेकॉर्डिंगमुळे. खरंच जिला काहीतरी काम हवं आहे किंवा एक स्किल आहे, दुसरं काही न करता मला फक्त चांगलं वाचता येत आहे, तर त्याही वाचनाचा कोणाला तरी फायदा होतो आहे. आणि तुम्ही सांगितलं, आपण जेव्हा या मुलाखतीपूर्वी बोलत होतो की तुम्ही एक विशिष्ट वयानंतर सुरू केलं की माझी मुलं आता त्यांच्या मार्गाला लागली आहे. आणि त्यावेळेस पण तुम्ही छान विचार सांगितला की बाबा मला पण माझ्या या सगळ्या याच्यातनं बाहेर पडायचं होतंच, तर ते थोडं सांगा ना, चांगलं प्रेरणादायी आहे. ॲक्च्युअल जेव्हा माझा मुलगा, आता मुलांमध्ये आपण अटॅच असतोच आई म्हणून एक, तर मुलाशी मी खूप जास्त अटॅच होते आणि तो बाहेर पडणार होता 12वी नंतर. मला हे सगळं करायचं होतं, पण त्या क्षणी मी फक्त आई होते. आणि मग ते माझं रडणं आणि मग मी त्याला एक कविता वगैरे लिहून दिली की तू चाललायस आता असं वगैरे, आणि तो अगदी शांत होता. आणि मग मला ते पण वाटलं की बघा, अजून हा बाहेर पण नाही पडला आणि आत्तापासून हा इतका शांत आहे, म्हणजे मी रडते आता, माझं काहीच नाही त्याला. असे सगळे आई म्हणून जे विचार होते ते माझे होते. मग त्याची पूर्ण तयारी झाल्यावर तो माझ्याजवळ बसला आणि म्हणला की आई, तुला जे करायचं होतं ती हीच वेळ आहे. आता तू माझ्यासाठी, मी नाही घरात म्हणून रडायचं नाही, आता तुला जे हवं ते तू कर आणि माझ्यावर विश्वास ठेव, तू माझ्यासोबत राहा. हे त्याचे 2-3 वाक्य म्हणजे मी ठरवलं की उद्याच मला आनंदवनला जायचं. आणि तेव्हापासनं काम सुरू झालं. मग मला माझ्यातला बदल जाणवला की मी पूर्णपणे गृहिणी या याच्यातनं, मी गृहिणी म्हणजे कामाच्या याच्यातनं नाही म्हणत, मला जो एक गृहिणी म्हणून आपला विचार असतो की आपण खूप माझं घर, माझी मुलं, त्याच्यातच अडकलेला असतो, खूप समज गैरसमजांमध्ये अडकलो असतो, आपल्यालाच त्याचा ताण येतो. मग आपण म्हणतो की मला मनोपासचा त्रास होतोय, असं होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडायचं असेल तर काहीतरी आपले छंद किंवा अशा काही गोष्टी केल्या ना तर काहीच जाणवत नाही. आणि तो जो टप्पा असतो की मुलं 10वी-12वी होऊन चालले, आपला मेनोपॉज आलेला आहे आणि आपण कुठेतरी त्या काळजीत असतो आणि सगळे भावना पण सगळ्या सरमिसळ झालेल्या असतात. आणि अशा वेळेला एक खूप चांगलं काम तुम्ही हातात घेतलं आणि त्या कामालाही भरपूर न्याय दिला आणि सोबत त्याचा आपल्याला जे काही समाधान मिळणार असतं तर ते सांगण्याची गरजच राहत नाही. तर मैत्रिणींसाठी हे नक्कीच प्रचंड प्रेरणादायी असं आहे की विनाकारण रडत बसण्यापेक्षा आपल्या हातून खूप चांगलं काम होऊ शकतं. आणि त्याचं उदाहरण माझ्यासमोर स्टुडिओमध्ये इथे मंजुश्रीताई बसलेल्या आहेत. मला हे सांगत आहे तुम्ही की ब्रेल लिपीमध्ये पण पुस्तक तुमचं स्वतःचं पण आलेलं आहे. बरोबर. तर या मुलांसाठी मग पुस्तकं आहेत का ब्रेल लिपीमध्ये? ऑडिओ बुक्स तर आपण दिले आहेतच, पण सगळी पुस्तकं असतात का उपलब्ध? छान प्रश्न आहे हा. कारण माहितीच नसतं लोकांना की अवांतर पुस्तकं पण ब्रेल लिपीमध्ये आहेत. तर पुण्या आणि मुंबईमध्ये 2-3 प्रकाशक आहेत की जे ब्रेल लिपीमध्ये पुस्तकांचं प्रकाशन करतात.
आणि मग मुलांकडनं आम्हाला एखाद्या पुस्तकाची माहिती येते की आम्हाला हे पुस्तक ब्रेलमध्ये करून हवं आहे, कारण सगळंच ऐकून वाचण्यातला आनंद थोडासा त्रासदायक आहे. किती ऐकणार ना, म्हणजे अभ्यासाचे ऐकायचं, गाणे पण ऐकायचे आणि हे पण, तर त्यांना हवं असतं एखादं पुस्तक वाचून. तर मग आम्ही ते पुस्तक ब्रेलमध्ये, म्हणजे अगदी गजानन महाराजांची पोथी झाली आहे, खूप सारे पुस्तकं ब्रेलमध्ये केले आहेत आणि शाळांमध्ये कॉलेजमध्ये आपण दिलेले आहेत. तर तेव्हा माझं कृषीवल मुंबईच्या कृषीवलमध्ये माझं लहान मुलांसाठी एक सदर सुरू होतं, थोरांच्या कथा म्हणून. तर मग ते आले की ते आर्टिकल आलं की मी मुलांना वाचून दाखवायची, म्हणजे आमचा 1 तास अवांतर वाचनासाठी असायचाच अभ्यास झाल्यानंतर. तर ते वाचल्यानंतर मग एक जण मला म्हणाला की आपण ह्याचं ब्रेल पुस्तक करूया ना, आणि मग मला पण ती कल्पना आवडली. मग सरोजताई टोळे म्हणून पुण्याला एक आहेत, त्यांचं फुलोरा प्रकाशन आहे ब्रेलचं, त्यांच्याकडे मग मी गेली आणि त्यांना त्या सगळ्या कथा दिल्या आणि ते पहिलं पुस्तक ब्रेलमध्ये माझं प्रकाशित झालं. तर तो एक खूप छान वेगळा अनुभव होता. जेव्हा तुम्ही एखाद्या कार्याशी असे जोडले जाता, तर तेव्हा कदाचित तुम्ही एकच ध्येय घेऊन निघालेला असतात, पण तुमचं जेव्हा मी काम बघते आहे की भरपूर सगळे लोक जोडल्या गेले, मग ऑडिओ बुक्स सुरू झालेत, ब्रेलमधलं पुस्तक प्रकाशित झालं, तर ही बाकीची ध्येय त्याच्या मागणं आपल्याप येतात, तुम्हाला सांगायची गरज राहत नाही. आणि तो जो आनंद असतो तर तो खूप अवर्णनीय असाच आनंद आहे. खूप सगळे तुमचे ऑडिओ बुक्स जे आहेत ते राज्याबाहेर पण गेलेत तुम्ही सांगितलं, तर तो एक अनुभव सांगा ना, की रेकॉर्डिंग जेव्हा केलं जातं, मला वाटतं बरंच शाळेची मुलं वगैरे पण येऊन रेकॉर्डिंग करून जातात. हो, अगदी सगळ्या शाळांमधले मुलं येतात, घरी येतात, काही टीचर्स त्यांच्याकडनं शाळेत करून घेतात. तर स्पर्शज्ञान नावाचं एक पाक्षिक आहे, म्हणजे जसं आपलं वर्तमानपत्र असतं तर ते रोज निघणं शक्य नसतं, तर दर 15 दिवसांनी ते निघतं. तर त्या पाक्षिकामध्ये माझ्यावरती ते स्वागत थोरात म्हणून जे सर आहेत, त्यांनी माहिती दिली की असं असं विदर्भामध्ये एका गावामध्ये काम चालतं वगैरे, आणि तिथे हे अशी पुस्तकं रेकॉर्ड करून मिळतात वगैरे. तर ते ब्रेल लिपीचं एक असं आहे की सगळीकडे त्याची टिंबाची जी भाषा आहे ती सगळीकडे सारखी आहे, म्हणजे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात सगळीकडे ते सारखं असतं. अच्छा. तर जेव्हा राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या सगळ्या मुलांपर्यंत ते पोहोचतं, आणि त्यांनी जेव्हा ते वाचलं तेव्हा त्यांचे मला फोन यायला लागले की हमको भी चाहिए रेकॉर्डिंग, हमें भी मिलेगा क्या वगैरे. तर मी म्हटलं की हां, एक गोष्ट मला सांगायला आवडेल की मी कधी कोणाला नाही म्हटलं. म्हणजे कधी कधी माझे मिस्टर म्हणायचे की तू वेडी आहेस का, तू काय हो म्हणते, होणार आहे का. मला खात्री असायची की माझ्या तोंडून हो निघालाय ना, मग हे होणार. आणि खरंच ते व्हायचं. म्हणजे अजूनही तोच अनुभव आहे या कामाच्या बाबतीत, माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये नाही, कारण ते ध्येय आहे. त्याच्यामुळे मग त्या मुलांचे पण पुस्तक, आणि तेव्हा असं होतं की पुस्तकं आधी ते लोक कुरिअर करायचे, मग आम्ही सगळ्याजणी त्याचं रेकॉर्डिंग करायचं आणि मग ते सीडीमध्ये किंवा पेनड्राईव्हमध्ये किंवा मग मेमरी कार्डमध्ये पाठवायचं. तर जेव्हा तो एक राजस्थानचा मुलगा BEd झाला, म्हणजे 11वी ते BEd पर्यंत त्याला आपल्याकडचं रेकॉर्डिंग गेलं, आणि BEd झाल्यानंतर त्याचा खूप मोठा व्हॉइस मेसेज आला की आज मी BEd होऊन नोकरीला लागणार, आणि अजूनही मी तुम्हाला बघितलं नाही, पण तुमची एक मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आहे आणि मला. तर तो आनंद एवढा वेगळा होता की सांगूच नाही शकत मी ते, की आपल्यामुळे कुठले, मी ज्याला बघितलं नाही, कधी भेटले नाही, तो मुलगा आज जॉबला लागतो आहे, आणि फक्त आवाज ऐकून. आणि त्या क्षणी मला जाणवलं की मी नसली तरी माझा आवाज माझ्या नंतर पण असणार आहे, आणि हा सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि भरपूर मुलांना याचा फायदा झालेला आहे. भरपूर जणांना मानसिक समाधान पण मिळालेलं आहे की मी दृष्टीबाधितांसाठी काहीतरी काम करते, किंवा माझा पण कुणाला तरी काहीतरी माझ्या कार्याच्या माध्यमातून उपयोग होतो आहे. तर ही पण एक फार मोठी उपलब्धी आहे असंच आपण म्हणूया. सर्वात पहिली जी तुमची स्टुडंट होती, ती मुलगी जी आहे, तर मुलींबद्दल मला असं विचारावं वाटतं आहे की अंधत्व आल्यानंतर मला असं वाटतं की मुली म्हणून त्यांना जास्त अडचणींना सामोरं जावं लागत असेल, खूप जास्त. तर त्याबद्दल आपण काय सांगू? खूप जास्त. माझ्याकडे, मी मगाशी बोलता बोलले की इतक्या सगळ्या मुलांमध्ये फक्त 2 ते 3 मुली अजूनही ज्या शिकायला आल्या होत्या आणि जॉबला लागल्यात. त्याचं कारण असं की मुलगी, ती पण गरीब घरातली आणि ती पण अंध, या तिहेरी प्रश्नांमुळे आईवडील इतके हतबल होऊन जातात की शाळांमध्ये पाठवायचं की नाही पाठवायचं, दुसऱ्या ठिकाणी पाठवायचं की नाही, हा सगळे प्रश्न असतात. आणि त्यांच्या अडचणी तर म्हणजे आपण विचार पण करू शकणार नाही, इतक्या त्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं. तर त्या सगळ्या अडचणींवरती मात देऊन त्यांना पुढे नेणं हे खूप मोठं चॅलेंज आहे, आव्हान आहे.
तर आता त्या मानाने तुलनात्मक मुलींची येण्याची संख्या जास्त झाली आहे. मुली थोड्याशा अवेअर झाल्या आहेत. पण त्यासाठी आम्हाला बरेच प्रयत्न करावे लागले. म्हणजे अगदी मासिक पाळीपासून सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगणं, बॅड टच, गुड टच हे सगळं समजावून सांगणं. कारण काहीच कल्पना नाही ना या सगळ्या गोष्टींची. तर हे खूप कठीण आहे. आणि काही मुलींकडनं आम्ही पण शिकलो की आपल्या घरात खूप पसारे असतात कपाटांमध्ये वगैरे, पण काही मुलींचं मी असं बघितलं की ड्रेस, त्याच्याखाली पिन मॅचिंग, त्याच्याखाली बांगड्या, आणि ते तसंच तिथेच ठेवायचं की मला ते सापडलं पाहिजे. या दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत. म्हणजे काही मुली खूप चांगल्यानी पण राहिल्या, काही मुली म्हणजे आजही आपल्याला म्हणता येईल की त्या अडचणींमुळे त्यांचं आयुष्य नाही घडू शकलं. ती खंत मला आहे की त्यावेळेला मी फार मुलींसाठी नाही करू शकले. मर्यादा शेवटी असतात. या अडचणींवर मात करता यावीच तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना, की त्या काय करू शकतात किंवा पालकांनी काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचा रोल त्याच्यात पालकांचा असतो. पालकांनी थोडासा मुलांवरती विश्वास ठेवायला हवा. आणि माझी मुलगी अंध आहे, माझी मुलगी अपंग आहे, या दुःखात स्वतः पण होरपळतात आणि मुलांनी होरपळतात. तसं न होताना पटकन त्या गोष्टींचा स्वीकार करायला पाहिजे की हां, आहे अंधत्व, पण ठीक आहे ना, तू करू शकतेस. हे एक वाक्य जादू घडवून आणतं अक्षरशः मुलांच्या आयुष्यात. तर पालकांनी जर का हे त्यांच्या पाठीशी उभं राहणं ठरवलं आणि जिथे चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळतं तिथे जर का त्यांना पोहोचवलं आणि सोबत राहिले, तर समाज नक्कीच मदतीला येतो. आणि तो विश्वास पालकांकडनं द्या. पालकांनीच म्हटलं की आमची मुलगी ब्लाइंड आहे, काही करू शकत नाही, तर समाज म्हणतो की हां, मग सहानुभूती, मग हातावरती 4 टिकल्या टिकवा आणि समोर जा, असं होतं. तर तसं न होण्यासाठी पालकांची भूमिका खूप मोठी आहे. म्हणजे या मुलामुलींना आपण नक्कीच यांच्या पायावर उभं राहायला शिकवलं हो, पाहिजे. अगदी. पालकांची भूमिका निघाली आहे, तशीच मला थोडीशी समाजाची पण भूमिका काय असली पाहिजे हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. की नेत्रदान असेल किंवा काही आणखीन कुठल्या दृष्टीने समाज यांना मदत करू शकतो? सगळ्यात तर सुरुवातीला मी सांगेन की या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. म्हणजे बिचारे, अगतिक, आंधळे, अपंग, हे जे पहिलं जे मनातनं निघतं ना, तेच बदलणं खूप गरजेचं आहे. तर ठीक आहे ना, दिसत नाही, आपल्यामध्ये पण कमी असते ना. म्हणजे प्रत्येकच जणामध्ये अगदी शारीरिक अपंग असलं पाहिजे असं काही नाही. आता मला स्वतःला गाडी येत नाही, तर मी त्या बाबतीत मला स्वतःला मी अपंग समजते की मला गाडी नाही येत, असं प्रत्येकामध्ये कमी असते. तर त्या कमीवर मात करण्यासाठी लोकांनी त्यांच्याकडे बघतानाच की ठीक आहे याच्यात कमी, पण आपण आहोत ना त्याच्यासोबत. आपण एकमेकांना किती मदत करतो सकाळपासनं. मैत्रिणीला फोन करतो, आज माझ्याकडे असं आहे, जरा तू येशील का करू लागायला. मग ही मैत्री, हे प्रेम, आणि मग या मुलांसाठीच का तो परोपकार. तर हा जेव्हा बदल समाजामध्ये होईल, ही जागरूकता जेव्हा येईल, तेव्हा मला असं वाटतं चित्र आणखीन चांगलं होईल. तर सहानुभूती न दाखवता काय करता येऊ शकतं, म्हणजे बस अंध आहेत म्हणून त्यांना काहीतरी दिलंच पाहिजे, अपंग आहे म्हणजे त्यांना फक्त पैशाने मदत केली पाहिजे, तर हे न करताना त्यांच्यासाठी आपण एक अर्धा तास तरी वेळ देऊ शकलो. त्यांच्यासाठी काय करता येईल की अगदी मी तर म्हणते ना की रस्ता क्रॉस करताना तुम्ही हात धरून त्याला तिथपर्यंत सोडलं तरी पण ते मोठं काम होऊन जातं. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी जर का समाजाने स्वीकारल्या की हो, ही आमची पण जबाबदारी आहे. म्हणजे राष्ट्रप्रेम म्हणजे काय अगदी युद्धावर गेलं पाहिजे अशातला भाग नाही आहे. नक्कीच. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी प्रत्येकाने एक सुजाण नागरिक म्हणून केल्या या मुलांसाठी, तर खूप बदल होतील असं मला कायम वाटतं. आणि मी ते माझ्या परीने पोचवायचा नेहमीच प्रयत्न करते. मी नेत्रदानाबद्दल पण विचारलं तुम्हाला. जर नेत्रदानाची जागृती झाली तर सर्वांना दृष्टी येऊ शकते का? नाही, हा एक खूप मोठा गैरसमज आहे की नेत्रदान केलं की सगळ्याच अंध लोकांना डोळे येतात, तर असं नाही आहे. कॉर्निया प्रॉब्लेम जिथे असतो, ज्यांचा कॉर्निया खराब असतो, त्यांना कॉर्निया लावला तर त्यांना दृष्टीदान म्हणजे त्याचा फायदा होऊ शकतो. पण दुर्दैवाने सगळ्यांचाच कॉर्निया खराब असतो असं नाही. तर काही जणांना जेनेटिक प्रॉब्लेम असतो की ज्यांच्या घरातच वर्षानुवर्ष तो ब्लाइंडनेस आहे. काही जणांना चुकीचे औषध मिळाल्यामुळे अंधत्व आलेलं असतं. काही महिलांचं विशेषतः अशा 1-2 केस मी ऐकल्यात की ऑपरेशनच्या वेळेला ती व्हेन कट झाली, त्याच्यामुळे त्यांचे डोळे गेले. तर अशा ज्या काही घटना आहेत अपघाताने झालेल्या, किंवा शुगर आहे आणि डोळे गेले आहेत, तर अशा खूप जणांना नेत्रदानाचा उपयोग नाही होत. म्हणजे सांगायचं झालं तर नेत्रदानाचा उपयोग होणाऱ्यांची संख्या कमी आणि उपयोग न होणाऱ्यांची संख्या जास्त आहे आजही.
तर ज्यांना नेत्रदानाचा उपयोग होतो त्यांच्यासाठी नक्कीच आपण नेत्रदान करायलाच पाहिजे, प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणजे तो अवेअरनेस पण समाजामध्ये यायला पाहिजे. आम्ही लोक जेव्हा फोन करतो तेव्हा त्यांना वाटतं की अरे आमच्या घरात काय घडलं आणि तुम्ही काय असा फोन करता. पण ही गोष्ट थोडी पॉझिटिव्हली घेतली की अरे हो आत्ता झालेलं आहेच, तसे जीव गेलेला आहे, पण याचे नेत्रदान जर का झालं तर एका अंधाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. नेत्रदानाचे नुसते फॉर्म भरून होत नाही, त्याचा फॉलोअप पण घेतला गेला पाहिजे. आपण आवर्जून घरातल्या किंवा जवळच्या मंडळींना सांगून ठेवलं पाहिजे की मला माझ्यानंतर नेत्रदान माझं झालंच पाहिजे. तर मृत्यूपत्रातली ही एक अंडरलाईन करून ठेवण्यासारखी ओळ आहे की माझं नेत्रदान झालंच पाहिजे. तर अशा काही काही गोष्टी झाल्या तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. कारण नाही डोळे लागले, नाही आले डोळे, तरी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा नक्कीच होतो अभ्यास करण्यासाठी. त्याच्यामुळे नेत्रदान व्हायलाच पाहिजे. निश्चितच आयुष्याच्या एका टप्प्यावर एवढं चांगलं ध्येय घेऊन समोर निघालेल्या ज्या मंजुश्री ताई आहेत आणि भरपूर कारवा त्यांच्यासोबत जोडला गेला आहे, भरपूर लोकांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि आज आपण पाहतो आहोत की भरपूर सगळे यशस्वी विद्यार्थी आहेत. मला वाटतं त्यांच्याबद्दल पण थोडक्यात आपण सांगूया. नक्कीच. अकोल्यातल्या आजूबाजूच्या खेड्यांमधले जवळपास एक 30-35 जणं माझ्याकडे 9वी-10वीपासून अभ्यासाला होते आणि मला सांगायला आवडेल की आता सगळेच ते कोणी बँकेत, कोणी रेल्वेत, कोणी इन्शुरन्स कंपनीमध्ये, अशा वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये ते आता जॉईन झाले आहेत आणि त्यांना केबिनमध्ये लॅपटॉपच्या समोर बघताना मला जो आनंद मिळतो तो अगदी अवर्णनीय आहे. माझे 2 विद्यार्थी PhD पण करतायत आणि लेक्चरशिप करतायत. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे झाल्या, कारण त्यांची इच्छाशक्ती खूप जोरदार होती. म्हणजे या सगळ्या अडचणींवर मात करून मला शिकायचंच आहे. त्यांच्या अडचणींचा तर आपण विचारच नाही करू शकत. घरची गरिबी असते, अनेक अडचणी असतात, बस मिळत नाही आणि हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाहीत. म्हणजे समाज कल्याणचं जे हॉस्टेल असतं तिथे जागा मिळत नाहीत. तरी पण आत्ता पण माझ्याकडे येणारा मुलगा वाशीमहून रोज अपडाऊन करतो अभ्यासासाठी. तर ह्या त्यांच्या सगळ्या इच्छाशक्तीला माझाच सलाम आहे आणि मग त्यांना यश तर मिळणारच. जबरदस्त इच्छाशक्ती त्यांच्याजवळ असते, फक्त तुमची छोटीशी मदत त्यांना हवी असते आणि ती जर दिल्या गेली तर निश्चितच मला असं वाटतं ते तर त्यांचं ध्येय साध्य करतातच, पण सोबत आपलं पण ध्येय साध्य होतं. आणि असं करत करत आजपर्यंत तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे, त्यातनं समाधान कमावलेलं आहे आणि आज या टप्प्यावरती तुम्ही येऊन प्रचंड समाधानी आहात. काम तरीही सुरू आहेत, ते पुढे सुरू पण राहणार आहे. जाता जाता काय संदेश द्याल आपल्या मैत्रिणींना? मी हेच सांगेन की घरात बसून कुढत राहण्यापेक्षा आपल्याला काय आवडतं थोडंसं स्वतःमध्ये डोकायचं. प्रत्येकीला काहीतरी छंद असतात, प्रत्येकीला काहीतरी आवड असते आणि संसार करता करता त्या आवडीनिवडी मागे राहतात आणि आपणच विसरून जातो की अरे मला हे आवडत होतं. तर मला स्वतःला पेंटिंग खूप आवडतं आणि मी कायम माझ्या टेबलवर बघशील तर ब्रश, रंग असतातच. म्हणजे मी काही रोज करते अशातला भाग नाही, पण मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी थोड्या वेळ तरी पेंटिंग करते. तर मला हे सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःच्या जपल्या पाहिजे आणि स्वतःला जपलं पाहिजे. नक्कीच. समोरचा आपल्याला जपेल किंवा समोरचा आपल्याला विचारेल की तुला काय हवं आहे वगैरे, ह्या अपेक्षा न करताना मला काय करता येईल आणि मी काय माझ्यासाठी करू शकेल, म्हणजे दिवसातला काही क्षण, काही वेळ तरी स्वतःसाठी जगायला हवं. ते मला असं वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. निश्चितच आजच्या मुलाखतीतनं आपल्याला भरपूर काही गोष्टी समजल्यात आणि अतिशय प्रेरणादायी अशी मला असं वाटतं आपली बातचीत होती. जाता जाता कुठलं गीत ऐकवू आपण आपल्या मैत्रिणींना? ही प्रार्थना आहे. ही आम्ही जेव्हा क्षितिजचं काम सुरू केलं होतं तेव्हा असे मुलांना गाणे वगैरे पण खूप येतात, ऑर्केस्ट्रा आहे बऱ्याच मुलांचा. तर एका मुलीला असंच की मी तू गाणं म्हणून दाखवतं. तिने पहिल्यांदा इतनी शक्ती देना हमें दाता हे गाणं म्हटलं आणि माझ्या डोळ्यांना घळघळ पाणी होतं की मला आत्ता हेच हवं आहे, मला बळ हवं आहे. आणि मग तेव्हापासून आम्ही रोज काम सुरू करण्यापूर्वी, अभ्यास सुरू करण्यापूर्वी ती प्रार्थना म्हणायचं आणि आजही कित्येक मुलांच्या रिंगटोनला हीच प्रार्थना आहे. तर मला तेच ऐकायला आवडेल. निश्चितच आपल्या मैत्रिणींना पण तुम्ही हे सांगितलेलं गीत, ही प्रार्थना आपण ऐकूया आणि त्यांना पण या आजच्या बातचीतमधनं, आजच्या मुलाखतीमधनं आणि या गीतामधनं बळ मिळेल आणि त्यांना पण त्यांचं ध्येय निश्चितपणे साध्य करता येईल. नक्कीच. सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. इतनी शक्ति हमें